आज सकाळी सकाळीच रस्त्याने बाहेर पडल्याचा ऍक्सिडेंट दिसला बाबा. काही खतरनाक ऍक्सिडेंट झाला होता. गाडी ना पूर्ण चेपलेली होती. सकाळी लवकर निघाल्यामुळं जाता जाता आहे ना रस्त्यातच खूप भूक लागली होती. कारण सकाळी नाश्ता वगैरे पण नव्हता केला. मग रस्त्यात थांबलो, नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली परत. मी ना निरा या गावाच्या जवळ पाठीमाग थांबलो. काय रस्ते बनवलेत राव यांनी, खरंच नाथखोळा. तुम्ही बघू शकता या रस्त्यावर आहे ना पोटातलं पाणी सुद्धा हाकत नाही, असे भारी रस्ते बनवले. आणि प्रत्येक रस्त्याच्या साईडने झाडं लावलेली आहे आणि त्या प्रत्येक झाडाला जाळ्या सुद्धा लावलेल्या आहेत. म्हणजे इतकी सोय, खरंच अप्रतिम, मस्त. तर नमस्कार मित्रांनो, मी आमच्या गावचा एकुलता एक ब्लॉगर शुभ्या. तर मी निघालो होतो आपल्या सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं एक अतिशय लोकप्रिय आणि सुंदर असं हिल स्टेशन. समुद्र सपाटीपासून सुमारे 1438 मीटर उंचावर असलेलं हे थंड आणि आल्हाददायक हवामानासाठी ओळखलं जाणारं, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणूनही ओळखलं जातं, ते म्हणजे महाबळेश्वरला. तर मी निघालो होतो आपल्या अहिल्यानगरवरून दौंड, पाटस, लोणंद, नीरा, खंडाळा, वाई मार्गे महाबळेश्वरला. तर हा सगळा प्रवास 250 किलोमीटरचा असल्यामुळे ना रस्त्यातील एकदम सुंदर दृश्य वगैरे तुम्हाला ना सगळं बघायला भेटेल. तर आता पाचगणीमध्ये येऊन पोहोचल्यानंतर म्हणलं थोडासा ब्रेक घ्यावा आणि थोडंसं थांबावा. कारण आता इथून फक्त एक 17-18 किलोमीटर म्हणजेच अर्धा पाऊण तासाचा रोड राहिलेला आहे, त्याच्यामुळे ब्रेक घेतला. पाचगणी हे सुद्धा एक थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर जवळच आहे आणि महाबळेश्वर इतकंच उंच आहे आणि विशेष म्हणजे ते 5 डोंगराच्या समूहावर वसलेलं आहे, म्हणून त्याला पाचगणी नाव असं पडलं. तर मग कसा वाटला पाचगणीचा व्ह्यू? फायनली 250 किलोमीटरच्या प्रवासानंतर महाबळेश्वरला येऊन पोहोचलो. रूम वगैरे घेतली आणि मी तुम्हाला पूर्ण महाबळेश्वर एक्सप्लोअर करणार आहे. त्याच्यासाठी यूट्यूब अकाउंटला आहे ना सबस्क्राईब करून ठेवा.